हाय. गुड मॉर्निंग. उज्जैन, ओंकारेश्वर आणि महेश्वरच्या थर्ड पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्लॉग स्टार्ट करायच्या आधी तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सकाळचे वाजलेत आहेत 8:30. तर आता मस्त चहा वगैरे फ्रेश होतो की मग आम्ही निघणार महेश्वर घाटकडे. आता आम्ही ज्या स्टेवर थांबलेलो ना, महेश्वरला स्टे होता तो होता श्री राजराजेश्वर. मस्त रूम्स आहेत त्यांच्या. आणि जर तुम्हाला पण इथे स्टे करायचा असेल तर मी खाली त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी बुक करू शकता जर तुम्ही महेश्वरला येत असाल तर. चल आता भेटू आपण डायरेक्ट महेश्वर. सॅटरडे असून तेवढे काही पब्लिक नाही इकडे. मस्त घरं आहेत, छोटी छोटी मंदिरं आहेत आणि त्यांचं आर्किटेक्ट खूप चांगलं आहे. आता बघा हा समोर एक मंदिर आलं. आता जो राजराजेश्वर मंदिर होता ना तिथे होतो. पाया वगैरे पडलो आम्ही. मस्त आहे वातावरण तिकडचं. आता परत रिटर्न येऊन चाललोय राजवाडाकडे. हा समोर राजवाडा. देवी अहिल्याबाई होलकर राजवाडा प्रवेशद्वार. दहा ते 12 फुटाची मूर्ती आहे अहिल्याबाई होलकरांची. देवी अहिल्याबाई होलकर यांचा जन्म झाला होता 31 मे मध्ये 1725 आणि निधन झालं होता 13 ऑगस्ट 1795ला. आणि त्यांचं शासन होतं 1767 ते 1795. समोर मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच आहे महेश्वर राजवाडा. तर पूर्ण लाकडी बांधकाम आणि दगडाचं बांधकाम मध्ये हा राजवाडा आहे. तर बघूया, एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय राजवाड्याचा. एवढ्या लांब मराठ्यांचं राज्य होतं, ही आपल्यासाठी अभिमानाची बात आहे. आणि रामेश्वरम पासून तर केदारनाथपर्यंत प्रत्येक मंदिरामध्ये अहिल्याबाई होलकरांचा काही ना काही हातभार आहे. सोमनाथाचं जीर्णोद्धार झालं, काशी विश्वनाथाचं जीर्णोद्धार. मी ती माहिती वाचत होतो. आतमध्ये वाडा आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे. पण तिथे शूटिंग करू शकत नाही. आणि आता समोर माझ्या व्ह्यू दिसतो एकदम खतरनाक. नर्मदा मातेचं नदी आणि समोर हे घाट बघा.
हा आहे ना पूर्ण घाट एक शूटिंग हब झाला आहे. तिथे चारी बाजूला शूटिंग चालू आहे. प्री वेडिंग वगैरे खूप चाललं आहे तिकडे. इकडे फुल शूटिंग चालू आहे. त्या साईडला उत्कर्ष आहे ना, या साईडला अश्विनी. कधी होणार? कंटाळा आला आहे मला. सॉफ्ट कॉपीचे ना तर सॉफ्ट कॉपीच घ्या, हार्ड कॉपी घेऊन काही फायदा नाही. सॉफ्ट कॉपीचे तुम्हाला 30 रुपये पडतील. तर तुम्हाला पण फोटोशूट करायचं असेल तर भारी जागा आहे. या दादाचा नंबर देतोय मी, तर थोडासा डिस्काउंट देईल. 2-3 फोटो जास्त देईल. देगा ना 2-3 फोटो जास्त देईल तो तुम्हाला. तर त्याचा नंबर देतोय. इथे महेश्वरला आला ना तुम्ही, त्याला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट नंबर. मस्त फोटो काढतोय. तर आता आम्ही जातोय, घाट बघतोय, बोटिंग वगैरे बघतोय. बघूया. हा घाटाच्या वरती आहे आणि हा समोर घाट. फोटोशूट झालेला आहे आणि तुम्हाला तर घाट तर दाखवला असेल. तर आता आम्ही बोटीमध्ये बसतोय. तर 8 जण असेल 1200 रुपये आणि पर्सनल बोट घ्यायची असेल तर 500 रुपये. आणि नाहीतर तुम्ही 2-3 जण येत असाल तर 50 रुपये पर पर्सन. इथला मेन आकर्षण तो नदीमध्ये जो आपला मंदिर आहे, तर तिथं नेतात त्यांना माहीत नाही अजून. बघूया, तुम्हाला झूम करून दाखवतो. आता इथे हा काशी विश्वनाथ मंदिर आपला ओरिजिनल काशीसारखाच आहे. हा इथे घाटावर बांधलेला आहे पूर्ण. आता आम्ही आलो इंदोरला परत 56 भोगमध्ये. तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये आम्ही परत एकदा आलो होतो 56 भोगमध्ये. आता परत आलो आहे. आता आम्ही ट्राय करतोय आम्ही बेंजो बर्गर. हा 56 भोग खाल्ल्यानंतर
आता थोडा टाइम आमच्याकडे आहे तर एक पॅलेस बघतोय, अजून 2-3 गोष्ट काय इंदोरला बघता येतील ते बघतोय. तर आमची बस आहे आत्ता रात्री 10 वाजता. तोपर्यंत काय करणार तर जरासं इंदोर एक्सप्लोर करतोय, तुम्हाला दाखवतोय हा राजवाडा इंदोरचा. अहिल्याबाई होलकर आणि होलकर वंशावली यांचा पूर्ण वंशावल ते रेखाटलं आहे. आपल्या ग्राउंड फ्लोअरला आता आम्ही एक्सप्लोअर केलं. आता आम्ही चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. राजवाड्याच्या मागेच आहे मल्हार मार्तंड मंदिर. येथे भगवान शिवांना मल्हार म्हणजे मार्तंड रूपात पूजले जाते. या शांत मंदिरापासून आमच्या इंदोर प्रवासात शेवट होतोय. या प्रवासात उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि इंदोरमधील पवित्र ऐतिहासिक ठिकाणे अनुभवायला मिळाली. प्रत्येक ठिकाणाची वेगळी ओळख, वेगळी ऊर्जा आणि वेगळा अनुभव होता. जर अजून उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वरचे व्लॉग पाहिले नसतील तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. या पूर्ण इंदोर सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत प्रवास सुरूच राहील. जय भोलेनाथ.